सर, इमारत बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भामध्ये काही चुकीची माहिती पसरत आहे। नवीन नोंदणी कुठे करायची, कशी करायची आणि त्याच्यासाठी काय काय संकेतस्थळ आहेत, काय माहिती द्याल? नमस्कार, मी संदेश आयरे, सहाय्यक कामगार आयुक्त तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ, रत्नागिरी। सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कामगार बंधूंना एक विनंती करू इच्छितो की ज्या कामगारांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी घ्यायची आहे त्याच्यासाठी शासनामार्फत काही अटी निश्चित केल्या जाव्यात। या बांधकाम कामगाराचं वय जे आहे ते 18 ते 60 वर्षापर्यंत असलं पाहिजे। त्याच्यानंतर भारतातला नागरिक असला पाहिजे, ही एक महत्त्वाची अट आहे। आणि त्याच्याकडे 90 दिवसाचं प्रमाणपत्र पाहिजे। एक कॉन्ट्रॅक्टरमार्फत जर काम केलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्टरचं प्रमाणपत्र चालतं। याच्याशिवाय ग्रामीण भागात राहत असेल तर ग्रामसेवकामार्फत त्यांना मिळवलेलं प्रमाणपत्र गृहीत धरलं जातं। ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ही केवळ 1 रुपयामध्ये केली जाणारी नोंदणी प्रक्रिया आहे। ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं वेगळं शुल्क शासनामार्फत आकारलं जात नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्या। कुठल्याही प्रकारच्या आमिषाला, दबावाला बळी न पडता 1 रुपयामध्ये केवळ नोंदणी होणार आहे, एवढी सगळ्या कामगार बंधूंनी लक्षात ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे ऑनलाईन सेवेमार्फत चालवली जाते। शासनाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाचं, त्या गुगलवरती सर्च करून इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा अर्ज भरू शकता। अर्ज भरल्यानंतर 1 रुपयाची पावती त्याच्यामध्ये जनरेट होईल। 1 रुपयाची पावती तुम्ही 1 रुपया शासनाच्या खात्यात जमा करून ही नोंदणी तुम्ही मिळवू शकता। त्याच्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन तुमचं संबंधित तालुका सुविधा केंद्रामध्ये केलं जाईल आणि तुम्हाला आय कार्ड तुम्हाला इश्यू केलं जाईल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती तालुका सुविधा केंद्र आहेत? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये तालुका सुविधा केंद्र आता स्थापन झाले। 10 तालुका सुविधा केंद्र आहेत आता। अन्य ठिकाणी माही सेवा केंद्र वगैरे असतात, त्या ठिकाणी सुद्धा इमारत बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली जाते। त्याच्यासाठी फी वगैरे शुल्क किती आकारावं, काय नियम अटी काय, आपण काय याच्यावर नियंत्रण लक्ष काय ठेवणार का? सर्वच नागरिकांना ज्यांना याच्यामध्ये नोंदणी घ्यायची आहे त्या सर्वच नागरिकांना त्यांना कुठूनही कुठल्याही इंटरनेट हँडलिंग जिथं चालतं इंटरनेट कॅफेमधून अर्ज भरण्याची सुविधा आहे। माही सेवा केंद्रामधून भरू शकतात, CSC मार्फत भरू शकतात किंवा स्वतः मोबाईलवरून देखील हा अर्ज भरण्याची सुविधा आहे। पण ह्याच्यासाठी इंटरनेट हँडलिंग चार्जेस बाबतीमध्ये मात्र शासनामार्फत अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत नियमावली घोषित केलेली नाही आहे। तथापि शासनाची जी नियमावली आहे त्याच्यामध्ये 1 रुपया फक्त केवळ शुल्क घेणं एवढंच अपेक्षित आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना आणि जे लोक हे अर्ज भरून घेतात किंवा अर्ज भरण्यासाठी मदत करतात त्या देखील सर्वांना माझी विनंती आहे की विनाकारण कुठल्याही कामगारांच्याकडून अतिरिक्त शुल्क स्वीकारू नये। 1 रुपयामध्ये केवळ नोंदणी शासनामार्फत घेतली जाते, याचा सर्व नागरिकांना लाभ देण्यात यावा।